नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत एकटा 5वी नवोदयचा पुस्तकातील गणित स्वाध्याय 8.2। त्याच्यातला पहिला प्रश्न, हा गुणाकार पुढील पैकी कोणत्या पदावली इतका आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने ती क्रिया करायची सोडवण्याची ते विचारण्यात आलेलं आहे। म्हणून या ठिकाणी 1.2/7 गुणिले 1.3/7 या ठिकाणी इथं आपण करतो गुणिले 7 म्हणजे 7 प्लस 1 प्लस 2 म्हणजे 7 अधिक 2 हा गुणिले जसा तसा 7 म्हणजे 7 प्लस 3 म्हणजे 7 अधिक 3 आणि खाली 7 गुणिले 7। ही क्रिया आपल्याला कुठे दिली, पर्याय ए मध्ये नाही, पर्याय बी मध्ये दिलेली आहे। म्हणून योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न आहे दुसरा, चे सरळरूप आहे। म्हणजे या ठिकाणी दोन कंसांचा गुणाकार करून आलेलं उत्तर आपल्याला विचारलेलं आहे। मग सुरुवातीला पहिल्या कंसाचा विचार करूया। 3/5 अधिक 1/5 वजा 2/5 कंस पूर्ण गुणिले या ठिकाणी छेद सेम आहेत, सारखे आहेत, म्हणून अंशांचा बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी आपण करू शकतो। 3 अधिक 1 4 होतात आणि छेदस्थानचा 5 जसा तसा वजा 2। आता या ठिकाणी छेद सारखे म्हणून मी कॉमन एकच वेळेस छेद घेतलेला आहे। 4 - 2 म्हणजे 4तून 2 जर गेले तर 2, छेदस्थानी 5 जसा तसा। आता हा कंस सोडवायचा आपल्याला। 36/45 वजा 2/5 कंस पूर्ण या ठिकाणी छेद सारखे करावे लागतील। मग छेद आपण एक तर गुणाकार करू शकतो किंवा भाग देऊन यांचा छेद आपण सारखा करू शकतो। मग ही संख्या 9च्या टेबल मध्ये येत आहे। 9 × 1 9, 9 × 2 18, 9 × 3 27, 9 × 4 36, 9 × 5 45 म्हणजे याच पद्धतीने 9 × 4 = 36 आणि 9 × 5 = 45। मग ह्या ठिकाणी आपल्याला मिळालं 4/5 वजा 2/5 यांचे छेद सारखे झाले, म्हणून 4तून 2 वजा केले तर 2/5 याचं उत्तर मिळालं, याचं उत्तर मिळालं 2/5। या ठिकाणी 2/5 गुणिले 2/5 2 2 जा 4 आणि 5 5 जा 25 या पद्धतीने पर्याय क्रमांक बी मध्ये त्याचं योग्य उत्तर दिलेलं आहे 4/25। पुढचा प्रश्न पाहूया तिसरा, एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक। आता या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत। 2013ला विचारण्यात आलेला हा प्रश्न, पण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांक सांगितलेला आहे, पण तो छेदाधिक अपूर्णांक का अंशाधिक असा उल्लेख केलेला नाही, म्हणून आपल्याला या ठिकाणी दोघींचा विचार करावा लागणार आहे। मी सुरुवातीला घेतो 3/2 अंशाधिक अपूर्णांक, मग याचाच मिळवतो खाली 2 वरती पण 2। आता या ठिकाणी 3 अधिक 2 5 आणि 2 आणि 2 4। आता या ठिकाणी 3/2 ही मूळ संख्या आहे आपली घेतलेली, मनाने घ्यायचं आहे, तिथं दिलेल्या नाहीत। 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, 1 उरला, इथं पॉइंट दिला त्या 1 वर 0 घेतला तर 10 होतात। 2 5 = 10 याचं उत्तर आलंय आपल्याला पॉइंट मध्ये 1.5। तर याचं उत्तर आपण शोधूया बेरीज केल्यानंतर, त्याच्यात मिळवल्यानंतर। मग आता उत्तर काय येतं ते शोधू। 4 × 1 = 4, 4 × 1 = 4। आता या ठिकाणी पॉइंट देऊया, या ठिकाणी 1 उरला होता, 1 नंतर आपण इथं पॉइंट देऊन इथं 0 घेऊ शकतो। 4 2 जा 1, 10 मधून 8 गेले तर 2 उरतात, पॉइंट दिल्यामुळे आपण इथं 0 घेऊ
शकतो. 4 5 जा 20. आता या ठिकाणी मूळ संख्येचं उत्तर आलं होतं आपलं 1.5, इथं आलंय 1.25. आता या ठिकाणी याच्यापेक्षा ही संख्या छोटी मिळाली आपल्याला. काय मिळते? छोटी. आता अंशाधिक अपूर्णांक पहिला, आता छेदाधिक बघू. पहिल्याचे मिळालं 1/5 आणि दुसऱ्याचे मिळालं आपल्याला 1.25. आता आपण छेदाधिक अपूर्णांक घेऊया. 3/5 ही झाली मूळ संख्या. 3/5 या ठिकाणी 2 मिळवले होते म्हणून इथे आपण 2 मिळवूया. वरची संख्या झाली 5, खालची संख्या झाली 7. आता यांच्यामध्ये काय फरक पडतोय ते पाहूया. 5 5 संख्या लहान असल्यामुळे 0 पॉइंट देऊ शकतो आपण. 0 ने भाग देऊया, 0 घेऊया. नंतर पॉइंट, इथं जर 0 दिला तर 5 6 जा 30, 0.6 याचं उत्तर मिळालेलं आहे. याचं उत्तर पाहूया. 7 म्हणजे 7, 0 पॉइंट, इथं झाले 50. 7 7 7 जा 49. मग या ठिकाणी 7 7 जा 49 1 उरला. आता याच्यात जर बघितलं तर याच्यापेक्षा ही संख्या मिळाली आपल्याला मोठी आणि अंशाधिक अपूर्णांकात मिळाली होती छोटी. मग आता पर्याय पाहूया. पहिल्यासारखाच राहतो, पहिल्यासारखाच आहे का? नाही. मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो, पण इथं मूळ अपूर्णांकापेक्षा लहान नाही. चुकलं. मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा, इथं मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा नाही, इथं आहे म्हणून हे पण येणार नाही. डी, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा व लहान असू शकतो म्हणून पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 4था. दिलेले कंस सोडून ची किंमत किती होईल आपल्याला विचारलेलं आहे. पहिल्या कंसाचा विचार करूया. 4.1/2 अधिक 2.1/2 यांचा करतो आपण गुणाकार. 4 2 जा 8 आणि 1 मिळवले 9, छेद 2 जसा तसा अधिक 2 2 जा 4 आणि 1 5, 5/2. आता पुढे यांची बेरीज का? कारण छेद समान असतील तर अंशांची आपण बेरीज करू शकतो. 9 आणि 5 14/2 गुणिले पुढचा तक्ता आहे आपला कंस आहे 4.1/2 वजा 2.1/2 यांचा गुणाकार करूया. 4 2 जा 8 आणि 1 9, छेद जसाच तसा वजा 2 2 जा 4 आणि 1 5, 2 जसाच तसा. छेद समान असल्यामुळे अंशांची आपण वजाबाकी करू शकतो. 9तून 5 गेले 4, 2 जसाच तसा. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? आता पहिली संख्या मिळाली 14/2 हा गुणाकार जशास तसा 4/2. मग ह्या ठिकाणी जर भाग देता येत असेल तर डायरेक्टली भाग द्या किंवा गुणाकार करून भाग आपण देऊ शकतो. मी या ठिकाणी पहिले सुरुवातीलाच भाग देतोय. 2 1 जा 2, 2 7 जा 14, 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. 7 गुणिले 2 मिळाले 14. खाली 1 1 आलं म्हणजे त्याला आपण पकडत नाही. मग याचं उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक सी, योग्य उत्तर 14. पुढचा प्रश्न आहे 5वा. चे सोपे रूप आहे म्हणजे दिलेल्या दोन कंसांचा गुणाकार करून आपल्याला सोपे रूप द्यायचे आहे. मागचा जो चौथा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने हा प्रश्न आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी छेद समान आहे म्हणून डायरेक्टली अंशांची आपण बेरीज करू शकतो. 4/3 अधिक 4/3 यांची आपण बेरीज. 4 आणि 4 8, 3 जसास तसा गुणिले
आता गुणिले यांचा विचार करूया 1/3 अधिक 1/3 वरच्या अंशांची बेरीज होईल कारण छेद समान आहेत. 2 इकडे घेऊया 2/3 आता 8/3 गुणिले 2/3. आता या ठिकाणी आपण काटाकाटी करू शकत नाही म्हणून अंशांचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी. 8 जा 16 आणि 3 जा 9. 8 दुनी 16 आणि 3 गुणिले 3 9. या ठिकाणी उत्तर आपल्याला दिलेलं आहे पर्याय क्रमांक सी मध्ये 16/9. पुढचा प्रश्न आहे 6वा. हे कंस सोडवल्यानंतर या पदावलीची किंमत काय. सर्व प्रश्न सेम सारखेच येत आहे विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला मधला कंस दिलेला आहे तो सोडवूया. 1/2 गुणिले 3/2 हा कंस अगोदर सोडूया नंतर बेरीज त्याच्यात 1 मिळवूया. छेद समान आहेत आणि गुणाकार आहे म्हणून गुणाकार करताना वरचांचा गुणाकार वरती 3 1 जा 3 आणि 2 2 जा 4 अधिक 1 इथं काहीच नाही म्हणून खाली असतो 1. आता यांचे छेद आपण सारखे करावे लागतील कारण का बेरीज आहे. बेरीज असल्यामुळे छेद सारखे केल्याशिवाय बेरीज करता येणार नाही म्हणून या ठिकाणी 4 गुणूया वरतीही 4 गुणूया. 4 1 जा 4 आणि 4 1 जा 4. इथं मिळालं आपल्याला 3/4 अधिक 4/4. छेद समान असल्यामुळे एकचदा कॉमन 4 येईल. 3 आणि 4 मिळून 7 होतात. 7/4 इथं दिलेलं नाही म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक उत्तर आपल्याला शोधावं लागेल. 4 ने 7ला भाग देऊया. 4 1 4 7तून 4 गेले उरले 3. ही जी खालची संख्या आहे ही जशी तशी राहिलेली बाकी लिहितो आपण अंशस्थानी आणि जे वरती उत्तर आलेलं असतं म्हणजे भागाकार जी पूर्ण संख्या आहे ती आपण इथं लिहितो होल नंबरच्या जागेवर म्हणजे पूर्ण संख्येच्या जागेवर. हे उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 7वा आणि या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न. दोन संख्यांची बेरीज 15/6 आहे. जर एक संख्या 7/6 असेल तर दुसरी संख्या कोणती. आता दुसरी संख्या शोधायची मग आपण दुसरी संख्येला x मानू. आपल्याला दुसरी संख्या माहित नाही मग या ठिकाणी पहिली संख्या आहे 7/6 आणि आपल्याला एकूण दिलेले 15/6 ही आहे. या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची दुसरी संख्या शोधायची आहे म्हणून ही संख्या तिकडे जात असताना मायनस होते इकडे ती काय प्लस म्हणून 15/6 वजा 7/6 छेद समान असल्यामुळे 15 मधून 7 वजा होतील. 15 मधून 7 गेले 8 छेदस्थानी 6 जशास तसं. मग आता x ची किंमत मिळाली 8/6. या ठिकाणी आपल्याला दिलेलं नाही म्हणून याला कोणत्या अंकाने भाग जातोय का कारण संक्षिप्त रूप आपल्याला करावं लागणार आहे. 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8 4/3. या ठिकाणी पर्याय ए याचं योग्य उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.